हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल। आज मी मँगो राईस बनवणार आहे। मँगो राईस बनवण्यासाठी इथे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे। मँगो राईस बनवण्यासाठी या कैऱ्या जास्त आंबट घ्यायच्या नाही। सुरुवातीला या कच्च्या कैऱ्याचा मी साल काढून किसून घेते। इथे मी मँगो राईस बनवण्यासाठी 1 वाटी पुलाव राईस घेतलेला आहे। इथे मी 2 तेजपान, 1 वेलची, कलमी, मिरे आणि लवंग घेतलेली आहे। सर्व मी या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे। थोडे तेल आणि मीठ सुद्धा टाकून घ्यायचे। हा स्वच्छ पाण्याने मी हा तांदूळ धुतलेला आहे आणि ह्यामध्ये टाकून घेते। इथे मी भात शिजून घेतलेला आहे। मँगो राईस बनवण्याकरता येथे मी अशा प्रकारे कच्च्या आंब्याचा किस करून घेतलेला आहे। तसेच काजू, हिरवी मिरची, चना डाळ, शेंगदाणे आणि पांढरे तीळ घेतलेले आहे। इथे मी गॅसवर पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल छान गरम झालेले आहे, यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। तसेच जिरा, चना डाळ, शेंगदाणे, तीळ, काजू आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायचं। हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आंब्याचा किस टाकून घ्यायचा। हळदी पावडर, चवीनुसार मीठ छान तेलामध्ये परतून घ्यायचं। यामध्ये हा राईस टाकून घ्यायचा। हा राईस छान परतून घ्यायचा। अशा प्रकारे मँगो राईस तयार झालेला आहे। मँगो राईस तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता मँगो राईसचा कलर किती छान आलेला आहे। हा मँगो राईस खूप टेस्टी लागतो। असा हा टेस्टी मँगो राईस तुम्ही एकदा नक्की करून बघा। जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।